आयएमडीच्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मान्सून यंदा केरळमध्ये 26 मेच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः मान्सून 1 जूनला केरळमध्ये पोहोचतो. म्हणजेच यंदा मान्सून साधारण 5 ते 6 दिवस आधी येण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आणि याच कारणामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकर दाखल होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील करोडो नागरिक शेतकरी यांच्यासाठी असलेल्या अत्यंत महत्वाच्या बातमीबद्दल. कारण भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाच्या मान्सून बाबत मोठा अंदाज व्यक्त केला आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल चावडी. मित्रांनो, इथं एक महत्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचं आहे. आयएमडीने अद्याप महाराष्ट्रात मान्सून नेमका कोणत्या तारखेला दाखल होईल याची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र केरळमध्ये मान्सून लवकर दाखल झाल्यानंतर त्याचा वेग कायम राहिला तर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर लवकर पावसाची सुरुवात होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशाच्या पुढे गेलेलं आहे. नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, जळगाव आणि परभणी भागांमध्ये उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामीण भागामध्ये पाण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे. अनेक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. विहिरी आणि तलाव कोरडे पडत आहेत. आणि अशा परिस्थितीत मान्सून लवकर येण्याची शक्यता दिलासादायक वाटत आहे. भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून असते. विशेषतः महाराष्ट्रात खरीप हंगाम पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून असतो. सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भात तसेच ऊस पिकांसाठी पावसाची वेळ अत्यंत महत्वाची असते. जर पाऊस वेळेवर आला तर उत्पादन वाढतं, मात्र उशीर झाला किंवा खंड झाला तर मोठे नुकसान होतं. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राने अतिवृष्टी, ढगफुटी, वादळी पाऊस आणि दुष्काळ अशा अनेक हवामान बदलांचा सामना केला आहे. त्यामुळे यंदाचा मान्सून कसा राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हवामान विभागानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे. वाऱ्याची दिशा, आर्द्रता आणि समुद्र तापमान यामध्ये सकारात्मक बदल दिसत आहेत. त्यामुळे मान्सून प्रगतीला मदत होऊ शकते. महाराष्ट्रात सर्वप्रथम कोकण किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकमध्येही वातावरण बदलू शकते. मात्र पूर्ण मान्सून सक्रिय होण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागू शकते. सध्या प्री मान्सून ऍक्टिव्हिटी वाढत आहे आणि अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र झाडे कोसळणे, वीज पुरवठा खंडित होणे आणि शेतीचं नुकसान होणं अशाही घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. विशेषतः विजांचा कडकडाट असताना झाडाखाली उभे राहू नये, मोबाईल वापरताना काळजी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणीच राहावे. मित्रांनो, सोशल मीडियावर 26 मेला महाराष्ट्रात मान्सून धडकणार अशा बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र आयएमडीने फक्त केरळसाठीच अंदाज दिला आहे. महाराष्ट्रासाठी अधिकृत तारीख अजून जाहीर नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत हवामान अपडेट्सवर विश्वास ठेवा. एल निनो आणि ला निना यांचा मान्सूनवर परिणाम होतो. एल निना आल्यास पाऊस कमी होऊ शकतो तर ला निना आल्यास पाऊस चांगला होण्याची शक्यता असते. परंतु सध्या ENSO न्यूट्रल परिस्थिती आहे, म्हणजेच संतुलित वातावरण आहे. पुढील काळात बदल होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. पावसाच्या पहिल्या सरीनंतर लगेच पेरणी करू नये, कारण पावसात खंड पडल्यानंतर नुकसान होऊ शकते. बी बियाणे, खत आणि मशागत यांची तयारी मात्र आधीपासूनच तयार ठेवायला हवी. मान्सून फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर शहरांसाठीही महत्वाचं आहे. कारण पाणीसाठा, धरणे, वीज निर्मिती आणि पाणी पुरवठा यावर परिणाम होतो. जर चांगला पाऊस झाला तर पाणी टंचाई कमी होऊ शकते. जोरदार पावसामुळे मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि रेल्वे उशिरा धावणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्या परिस्थितीला निपटण्यासाठी प्रशासन तयारी तर करतच आहे. पण पुढील काही दिवसात मान्सूनचा वेग कसा राहतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुमच्या भागात सध्या हवामान कसे आहे, उकाडा वाढला आहे की पाऊस सुरू झाला आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्वाच्या हवामान अपडेटसाठी डिजिटल चावडीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.